अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या जीवन बदलणाऱ्या, सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या दिव्य आणि अद्भुत स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडेल त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होईल आणि स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देखील पूर्ण होतील. म्हणून स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश अर्धवट सोडून कुठेही जाऊ नका. हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि स्वामी भक्तांनो, ज्या भक्तांनी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या स्वामी भक्तांनी लगेचच आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आयुष्याचा एक नियम आहे, जो जसं कर्म करतो आयुष्य तसंच घडत जातं. कधी कधी माणसाला वाटतं की मी खूप चांगला वागतो, मी खूप चांगले काम करतो, तरी माझ्या आयुष्यात असं वाईट का घडतं. परंतु स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण चांगलं करतो हे फक्त आपल्याला वाटत असतं, पण आपल्यामुळे नकळतपणे लोकांचं वाईट देखील होत असतं आणि आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपण बघतो की फक्त मी चांगलं केलंय, मी हे केलंय, मी ते केलंय, परंतु काही दिवसांपूर्वी, काही काळापूर्वी आपल्या हातूनही काही चुका झाल्या असतील, आपल्या हातातूनही नकळतपणे कोणाचं वाईट झालं असेल, तर त्याचं प्रायश्चित्त परमेश्वर आपल्याकडून घेत असतात. परंतु घाबरायची गरज नाही, कारण जेव्हा आपण वाईट कामं सोडून देतो आणि हळूहळू चांगल्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त होतो, तेव्हा नक्कीच स्वामी समर्थ महाराज आपलं प्रायश्चित्त संपवतात आणि आपल्याला चांगलं आयुष्य देतात. म्हणून स्वामी भक्तांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. जीवनात जे काही तुम्ही वाईट केलं असेल त्याची परमेश्वराकडे माफी मागा आणि इथून पुढे मी सर्व काही चांगलंच करणार आहे, मी सर्वांच्या चांगल्याचाच विचार करणार आहे, मी कधीही कोणाच्या वाईटाचा विचार करणार नाही, असं परमेश्वराला सांगा. बघा, परमेश्वर नक्की तुमचं कल्याण करतील. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये माणसाला काय हवं असतं? माणसाला हवा असतो पैसा, माणसाला हवं असतं गाडी बंगला, परंतु या व्यतिरिक्त ही जीवन आहे हे माणूस विसरून गेलाय. माणसाला मनशांती खूप महत्त्वाची असते. माणसाला हवी असते मनशांती, माणसाला हवी असते जीवन बघण्याची नजर, माणसाला हवी असते जीवन जगण्यासाठी आनंद. परंतु माणूस हे सर्व सोडून, सुख, समाधान, आनंद हे सर्व सोडून माणूस फक्त पैशाच्या मागे, धनदौलतीच्या मागे आज पळत आहे. माणूस नात्यांना किंमत देत नाही, माणूस पैशांना किंमत देतो आहे आणि यामुळेच जीवनामध्ये खूप सारे बदल आजकाल आपण बघत आहोत. खूप ठिकाणी पाऊस नाही, अनेक ठिकाणी खूप मोठे वादळ येत आहेत. हे सर्व काही परमेश्वराच्या प्रकोपानेच होत आहे. आज माणूस फक्त आणि फक्त पैशाच्या मागे धावतो आहे, कोणाला मदत करत नाही, कोणाच्या भावना समजून घेत नाही, कोणाचं दुःख समजून घेत नाही आणि हे सर्व काही परमेश्वर बघतो आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, हे जीवन आपल्याला आनंदाने जगायचं असेल, हे आयुष्य टिकवायचं असेल, ही पृथ्वी टिकवायची असेल, तर माणसाने स्वतःमध्ये बदल करायला हवा. जीवनामध्ये परमेश्वराच्या रीतीने चालायला हवं. परमेश्वराने हेच सांगितलं आहे की कष्ट करून आयुष्य जगा, कधी कोणाला फसवू नका, कधी कोणाच्या वाट्याचं हिसकावून घेऊ नका, कधी कोणाला त्रास देऊ नका, कधी कोणाचं वाईट करू नका. हे सर्व काही परमेश्वर नेहमी आपल्याला सांगत आले आहेत, आपले पूर्वज आपल्याला सांगत आले आहेत. परंतु तरीही आपण या सर्व गोष्टी विसरून फक्त आणि फक्त स्वार्थीपणाने जगत आहोत, राक्षसाप्रमाणे जगत आहोत आणि स्वामी भक्तांना हेच परमेश्वराला आवडत नाही. आपण साधे भक्त आहोत, आपण खूप मोठे विचार तर करू शकत नाही, मात्र आपण आपलं हे साधं आयुष्य आनंदाने जगू शकतो. म्हणून हे सर्व काही जे घडत आहे ते सर्व काही आपल्या कर्मामुळे घडत आहे. म्हणून आजपासून, आतापासून आपण आपले कर्म बदलूया. आपण फक्त आणि फक्त चांगले कर्म करूया. जीवनामध्ये जे काही घडेल त्याचा स्वीकार करूया.
आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर नेहमी आपल्या पाठीशी आहेत. परमेश्वर जे काही देतात ते आपल्या कल्याणासाठी देत असतात. म्हणून परमेश्वर जे देतात त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि आयुष्यामध्ये फक्त चांगली कामं करत राहा. जे काही आपल्या वाट्याला काम आलाय त्या कामामध्ये आपण प्रामाणिक राहा. कधी कोणाला फसवून मोठं होऊ नका, कारण दुसऱ्याला फसवल्याने आपण मोठं होऊ शकतो, मात्र जी आपल्या मनाची मनशांती आहे ना ती आपण गमावून बसतो. अनेक लोकांना रात्री झोप येत नाही. अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. हे सर्व काही आपल्या कर्मानेच होत आहे. म्हणून आपले कर्मच आपलं भविष्य आहेत. आपले कर्मच आपलं फळ आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्य जगताना नेहमी कर्म चांगले आहे की नाही याकडे एकदा लक्ष द्या आणि जीवनामध्ये जे काही मिळवायचं आहे ते कष्टाने आणि प्रामाणिकपणाने मिळवा. स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि स्वामींची कृपा तुमच्या जीवनावर आहे. फक्त या सर्व गोष्टींचं पालन तुम्ही करा. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व भक्तांसाठी प्रेरणादायी आणि महत्त्वाचा ठरणार आहे. हा संदेश प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये उजेड निर्माण करणार आहे, प्रकाश निर्माण करणार आहे. आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.